नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। दिवाळीनिमित्त बहिणींना 2,500 रुपये बोनस मिळणार आहे। आता कोणत्या बहिणींना 2,500 रुपये बोनस मिळणार आहे यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यासाठी सर्वात अगोदर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारमार्फत जे आहे आता एक मोठी अपडेट देण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 4 ऑक्टोबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्र महिलांना या ठिकाणी कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता। आणि त्या संदर्भात सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे। 30/7/2024च्या शासन निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली होती आणि त्याच कार्यपद्धतीमध्ये 4/9/2024 रोजी सुधारणा करण्यात आलेली होती। तथापि माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे। यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। म्हणजेच लक्षात ठेवा, जर एखाद्या घरामध्ये जसं की आमच्याच घरामध्ये धरून चला की माझ्या नावावर गॅस सिलेंडर आहे आणि माझ्या पत्नीच्या नावावर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे मिळतात। मग आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर आम्हाला लाभ घ्यायचा असेल तर माझा जो गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे माझ्या पत्नीच्या नावावर तो ट्रान्सफर करावा लागेल आणि त्यानंतरच मला म्हणजेच माझ्या पत्नीला या अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल आणि त्याचा अनुदान जे थेट महिलांच्या म्हणजेच माझ्या पत्नीच्या खात्यावर जमा होईल। त्याच प्रकारे तुमच्या जर नावावर जे गॅस कनेक्शन असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर करा आणि त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस कनेक्शन ऑफिसला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर करून देतील। शासकीय शुद्धीपत्रकामध्ये या ठिकाणी बघू शकता 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। म्हणजे 1 जुलै 2024 पर्यंतच महिलांचं राशन कार्डवर नाव असणे गरजेचे आहे, तरच या लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असेल तर ती महिला लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावावर गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे आहे लाभ दिला जाईल आणि त्या अंतर्गतचे जे 2,500 रुपये काहीतरी असतील 3 गॅस सिलेंडरची किंमत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। तर अशा प्रकारे बघितलं तर दिवाळीनिमित्त ही एक मोठी अपडेट आहे। जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असाल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे जे तुम्हाला डीबीटी अंतर्गत जे सबसिडी दिले जातं, अनुदान दिलं जातं, ते जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये घ्यायचं असेल तर ही एक मोठी अपडेट आहे। दिवाळीनिमित्त हे ट्रान्सफर केलं जाणार आहे अनुदान आणि त्याचं स्क्रीनशॉट मी तुम्हाला ज्या वरती दाखवणार आहे। ही जे अनुदान आहे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जर पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर ते स्त्रियांच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।